एक छोटासा प्रसंग असा आहे की गुरुचरण यांना आराध्य दैवत आणि कुळदैवत दत्तात्रय असतात. पण त्यांना काही त्यांचे समाज बांधव म्हणतात की तुम्हाला दत्तात्रय हे काही यांची काही कृपा नाहीये, तर तुम्ही तुमचं दैवत बदला असं त्यांना सांगतात. आणि मग त्यांना वाटतं, ते पण ठरवतात की चला आपण आता दैवत बदलू, आणि त्या विचारानेच ते झोपतात. रात्री त्यांना स्वप्न पडतं की एक मोठा भला मोठा एक असा विचित्र दिसणारा एक कसाई, ज्याच्याकडे मोठाचा मोठा कोयता असतो, आणि तो काही शेळ्यांचा एकदम प्रेमाने सांभाळ करत असतो. आणि त्याच शेळ्यांना तो एक एक करून कापत असतो. आणि तो कापत असताना अचानक गुरुचरण यांच्याकडे बघतो, दृष्टी टाकतो आणि म्हणतो की मी दत्त आहे, मी समस्त कोटी ब्रह्मांडांना केवळ संकल्पाने चालवतो. माझ्यासाठी कोणाचा अंत करणं वगैरे हे काही अवघड नाहीये. माझ्या भक्तांनी सिंहासारखा असावं. सिंह कसा निर्भीड असतो त्याप्रमाणे असावं. वाघाच्या हाती आलेलं शिकार जे आहे ते सुटू शकेल, पण माझ्या हाती आलेलं कोणी सुटणार नाही. माझ्या भक्तांनी सिंहाप्रमाणे राहावं, निर्भीड राहावं. सिंहाला किंवा सिंहाच्या पिल्लांना सिंहापासून कसलं भय, त्यांनी त्याच्या सिंहाबरोबर ते मुक्तपणे खेळत असतात. तसं माझ्या भक्तांनी माझ्या बरोबर